आणि सत्ता जर पलटली काँग्रेसची आली तर मग ते मोदीजीला आणि शहाला पुन्हा विसरणार. नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला. खरं तर बावनकुळेजी हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे. आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणजे राज्याचे ते नेते आहे. म्हणजे आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते नाही आहे, भाजपचे नेते आहे सध्या बावनकुळे. आणि असं असताना त्यांचं बाईट मी ऐकलं नवनीतजी राणाचं का आमच्या नवरा बायकामध्ये बाहेरच्यांनी बोलू नये. भाजपचा प्रदेश अध्यक्ष बाहेरचा होतोय. हे किती केवळवाणी प्रकार आहे हा. गरज सरो वैद्य मरो. बावनकुळेंनी तिकीट आणण्यासाठी मदत केली, त्यांनी प्रचार केला. मला 1-2 फोन बावनकुळेंनी स्वतः केले. आणि मग असं असताना तिकीट भेटल्याबरोबर ते बावनकुळेला विसरले. आता मग देवेंद्रजीला विसरणार. आणि सत्ता जर पलटली काँग्रेसची आली तर मग ते मोदीजीला आणि शहाला पुन्हा विसरणार. अशीच एकतरी आम्ही जर पाहिलं तर भाषा दिसतं आहे. आणि हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे. आता त्यांचे नेते देवेंद्रजी होऊ शकते, त्यांचे नेते अमित शहा होऊ शकते, त्यांचे नेते मोदीजी होऊ शकते, पण बावनकुळे होऊ शकत नाही. याचा अर्थ खरं तर काय आहे तो निघाला पाहिजे. मला असं वाटते का रवी राणांनी हा स्वाभिमान टिकून ठेवला. खरं तर त्यांना शाबासकीच द्यावं लागेल. का नवनीतजी भाजपामध्ये गेल्यावरही नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला. BJPचा झेंडा कुठं लागल? पुन्हा प्रश्न आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे. म्हणजे एक बाजू त्यांनी पुन्हा मोकळी ठेवलेली आहे. केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेस एक बाजू पुन्हा ठेवलेली दिसतं. त्यांच्या बोलण्याचा अर्थ फार स्पष्ट आहे. आणि त्यांनी एक बाजू पुन्हा सेफ करून ठेवलेली आहे का नवनीतजी भाजपात आहे, मी जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. सत्तेच्या पलटानंतर सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे. एकंदरीत हीच व्यवस्था त्यांनी त्यांच्या भाषणातून क्लिअर होते. याचा विचार मला वाटतं सगळ्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आणि मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. का एका घरात 2 पार्टीचे लोक, नवरा अलग आणि बायको अलग, हे कसं राहू शकते याच्यावर PhD केली पाहिजे. PhD करणं फार महत्त्वाची आहे. आम्ही सुद्धा वाटते मी तो प्रयत्न करेल का एक माणूस पण नेमणार आहोत. का पत्नी भाजपात असल्यावर आणि पतिदेव हे स्वतःच्या पक्षात असल्यानंतर नेमकं ते कोणत्या पक्षात आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि त्याचा विचार चिंतन मंथन मतदारांना पण केला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.